नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे 3 महिन्याचे अनुदान आले आहे आणि ते आता त्यांना लवकरच मिळणार आहे। त्या संदर्भात महत्त्वाचा जी.आर. शासनाने आज प्रसिद्ध केला आहे। कोणकोणत्या 3 महिन्याचे अनुदान आलेले आहेत आणि ते कधी मिळणार आहे त्याविषयी सविस्तर माहिती आता आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी मित्रांनो, आपण जर चॅनलवरती नवीन असाल, अजून सबस्क्राइब केले नसेल चॅनलला, तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, म्हणजे असेच महत्त्वाचे माहिती या योजनेविषयी आम्ही घेऊन येत असतो, तर आपल्याला ती वेळेवर पोहोचेल। त्यासाठी सबस्क्राइब नक्की करा। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण हा जी.आर. बघू शकता। संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांच्या अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापना वेतन व वेतनेतर खर्चासाठी माहे जून ते ऑगस्ट 2024 करिता अनुदानाचे वाटप। महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग दिनांक 5 ऑगस्ट 2024 रोजीचा हा जी.आर. आहे। मित्रांनो, आता पुढे शासन निर्णय काय आहे, तर सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी 41,87,48,760 रुपये या ठिकाणी वृद्ध भूमिहीन शेतमजूर अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी 17,17,25,840 रुपये इतकी अर्थसंकल्पीय तरतूद लेखा अनुदानाद्वारे माहे एप्रिल ते जुलै या कालावधीसाठी मंजूर करण्यात आली होती। त्यापैकी संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी 27,35,34,414 व भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी 12,96,59,040 इतका निधी विभागीय आयुक्त कार्यालयाने वितरित करण्यात आलेला आहे। मग आता वित्त विभागाने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये 8,94,48,950 आणि वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी 4,32,19,680 इतका निधी बीम्स प्रणालीवर वितरित केला आहे। सदरहू निधी सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांना माहे जून ते ऑगस्ट 2024 या कालावधीकरिता वेतन, दूरध्वनी, वीज व प्रवास खर्च, कार्यालयीन खर्च उद्दिष्टासाठी शासन निर्णयान्वये सोबतच्या विवरणपत्राप्रमाणे निधी वितरित करण्यात आलेला आहे। मग सर्व विभागीय आयुक्त यांना कळविण्यात येते की त्यांनी या सोबतच्या जोडलेल्या विवरणपत्र अ, ब प्रमाणे वितरित केलेल्या अनुदानाचे वाटप त्यांच्या अधिपत्याखालील जिल्ह्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार करावे व जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील तालुक्यांना अनुदानाच्या आवश्यकतेनुसार वाटप करावे। मग सदरहू वितरित अनुदान संजय गांधी अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी या ठिकाणी ही मागणी करण्यात आलेली होती। मग ती लेखाशीट खाली खर्ची टाकावी, म्हणजे ज्यासाठी ही निधी आलेला आहे त्यासाठीच हा खर्च करावा असे या ठिकाणी सांगितलेले आहे। सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्यात येते की त्यांनी हा खर्च कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेल्या अनुदानापेक्षा जास्त होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी। त्यांनी त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेल्या अनुदानातून केलेल्या खर्चाचा महालेखापालांच्या कार्यालयात नोंदवलेल्या खर्चाशी ताळमेळ घालून त्याप्रमाणे ताळमेळीचे विवरणपत्र विभागाच्या लेखा प्रशिक्षण कार्यासनास या ठिकाणी पाठवावी। मग अशा प्रकारचे हा महत्त्वाचा निर्णय आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी हे जे अनुदान आलेले आहे तर ते जून ते ऑगस्ट या 3 महिन्याचं अनुदान आलेलं आहे आणि या जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या आहे की लवकरात लवकर या अनुदानाचे वाटप करण्यात यावे। तर मग मित्रांनो, हा जर जी.आर. तुम्हाला बघायचा असेल तर महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर तुम्ही बघू शकता। तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हा जी.आर. तुम्हाला बघायला मिळेल। तर लगेच आपण टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी हा जी.आर. बघायला मिळेल। तर मित्रांनो, सोबतच अ आणि ब प्रमाणपत्र जोडलेले आहे। अ प्रमाणपत्रात या ठिकाणी संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या संदर्भातले विभागानुसार या ठिकाणी रक्कमा दिलेल्या आहेत। तर मग मित्रांनो, आता अशा प्रकारे संजय गांधी निराधार अनुदान योजना व इतर अनुदान योजनेचे पैसे हे आता लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे।
तरी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील. धन्यवाद.